सध्या आपण आहोत बिग बॉस मराठी सीझन 6च्या घराबाहेर आणि आपण आहोत गार्डन एरियामध्ये. आणि इथे खूप कमाल असं प्रवेशद्वार आहे. यावर्षी तुम्ही बघू शकता, हे बघा, गरुडाचं चिन्ह आहे आणि त्याच्यावर बिग बॉस लिहिलं आहे. आणि याच्यानंतर गार्डनमध्ये आल्यावर अर्थातच पूल आणि बाल्कनी या दोन गोष्टी आपल्याला नजरेस पडतात. आपण पहिला बाल्कनीकडे वळूया, चला. हे बघा, तुम्ही जर बघू शकता ना, जे दार असतं ना, तर प्रत्येक दारातून कोण ना कोण डोकावत असतं. तर इथे त्यांनी छान उंदीर, मांजर आणि असे वेगवेगळे जे छोटे छोटे प्राणी असतात त्यांचं हे दाखवलंय, चित्र दाखवलंय. चला आपण वर जाऊया, या. बिग बॉस मराठीच्या घरात ना वेगवेगळे टास्क होत असतात आणि या टास्क दरम्यान अर्धे स्पर्धक ना बाल्कनीमध्ये असतात. बाल्कनीमधून ते वेगवेगळ्या ऑर्डर्स देत असतात, सल्ले देत असतात. आपण त्या बाल्कनीमध्ये जाणार आहोत. बिग बॉसची नजर नेहमीच तुमच्यावर असते, हे बिग बॉस नेहमीच आपल्याला सांगत असतात. पण इथे त्यांनी पुन्हा एकदा नजरेचं चित्र लावलेलं आहे, डोळ्याचं एक चित्र आहे ते लावलेलं आहे. कारण स्पर्धकांनी योग्यप्रमाणे वागावे, शिस्तीत वागावे, त्यांनी नियमांचे पालन करावे, अशा सगळ्याच गोष्टी बिग बॉस नेहमी तुम्हाला सांगत असतात. आणि ते वा, कमाल. हे बघा, बिग बॉसच्या गार्डन एरियामधून आपण जर बाल्कनी बघितली तर इथे हे आर्टिफिशियल प्लांट्सच आहे, छोटी छोटी रोपटे आहेत. पण हे बघा, बिग बॉस त्यांनी असं छान ग्रीन कलरच्या आर्टिफिशियल झाडांनी असं दाखवलेलं आहे. कमाल आहे. आणि बाल्कनीमध्ये आहोत आपण, अर्थातच बाल्कनीमधून जो खालचा व्ह्यू आहे तो पण कमाल आहे. ते बघा, तुम्ही सगळीकडे ना, एकतर तुम्ही ते सगळीकडे डोळे बघू शकता, नंतर चेहरे आहेत, पूर्ण दाखवलेत पण डोळे लपवलेत. याच्यात काहीतरी वेगळं असणार आहे यावर्षी असं वाटतंय. दारं देखील आहेत, बाल्कनीचा जो, आणि हा एंट्रन्सच्या पुढे अजून एक एंट्रन्स केलाय. तो पण एक कमाल एंट्रन्स झालाय. बिग बॉस मराठीच्या घरात ना वेगवेगळे प्लॅन्स बनत असतात आणि प्रत्येक स्पर्धक ना जागा शोधत असतात की आम्ही आमचा प्लॅन कुठे बनवू, आमचं जे गुपित आहे ते कुठे सांगू. तर बऱ्याचदा बाल्कनीमध्ये पण ते गुपित सांगितलेलं असतं. आणि पुन्हा एकदा आपण वॉलकडे वळूया. तर या वॉलवर घोड्याचं चित्र आहे. म्हणजे बिग बॉस तुम्हाला अगेन सांगते की तुम्ही थांबायचं नाहीये, तुम्ही आता पळायचं आहे. घोडा नेहमी आपल्याला पळताना दिसत असतो आणि कदाचित हेच बिग बॉसला या चित्रातून सांगायचं असेल की नेहमी पळत राहा, म्हणजे तुम्ही थांबू नका आणि नेहमी सतत तुमचं जे काम आहे, सतत तुमचा जो टास्क आहे तो पूर्ण जोमाने करा. चला आता आपण पुढे वळूया. बिग बॉस मराठीच्या घरात जो गार्डन एरिया आहे तिथे तुम्ही जर उजवीकडे पाहिलं तर सोफे आहेत. या सोफ्यांवर सुद्धा बऱ्याचदा चर्चा होत असतात. अनेक भांडणं, अनेक गप्पा, मस्ती, मैत्री, सगळं इथूनच बऱ्याचदा सुरू होतं. सगळे जे कट कारस्थान आहे इथे रचले जातात. इकडचं जे वातावरण आहे ते सुद्धा पूर्णपणे प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघा, इथे पण पुन्हा डोळे आहेत सगळे. बिग बॉसची नजर तुमच्यावर आहे 24/7. सो लक्षात ठेवा की बिग बॉस नेहमी तुमच्याकडे बघतात आहे, सगळीकडनं डोळे आहेत. सो चला, गार्डन एरियामध्ये एक छान अशी एक खोली दिसेल, पण त्याला दरवाजा नाहीये, ती ओपन आहे. बघूया आपण. हो, हो, हो. कुठल्या तरी जुन्या महालात आल्याचा फील येतोय. पण हे महाल एक फार वेगळं आहे, कारण झाडांचं महाल आहे आणि त्याच्यात छान आपल्याला वेगवेगळ्या लाईट्स दिसतात आहे आणि आरसे सुद्धा आहेत पुन्हा एकदा. आणि बसायला छान सोफा आहे. कमाल आहे इथे पण. आणि आय गेस इथून स्पर्धक सिक्रेट रूममध्ये जातात. हे बघा, इथे पण तुम्हाला एक दरवाजा दिसतोय. सो कदाचित, नॉट शुअर, पण हा दरवाजा कुठेतरी घेऊन जात असेल स्पर्धकांना. चला पुढे वळूया. बिग बॉस मराठीचे स्पर्धक याच दरवाजातून येतात आणि जातात बऱ्याचदा. जेव्हा तुम्ही बघता की हा दरवाजा उघडतो, काहीतरी घडणार असतं, एकतर कोणतरी येणार असतं किंवा कोणतरी जाणार असतं. आणि अर्थातच हा गार्डन एरिया आहे, पण गार्डन एरियाला सोने पे सुहागा नेहमीच स्विमिंग पूल असतो. कधी कधी भांडणात, रागात काही जण स्विमिंग पूलमध्ये एकमेकांना ढकलतात. टास्क खेळत असताना टास्कमध्ये ज्या वस्तू असतात त्या देखील रागाने इथे टाकल्या जातात. बिचारा स्विमिंग पूलला किती सहन करावं लागतं. गेले 5 वर्ष ऑलरेडी तो सहन करतोय, आता 6वं वर्ष आहे. जाऊ दे. आणि हा आहे स्विमिंग पूल एरिया. कमाल आहे. पण तुम्ही बघता का, बिग बॉस मराठीच्या घरात ना सर्वच गोष्टींची योग्य देखभाल केली जाते, स्वच्छता राखली जाते आणि बऱ्याचदा स्पर्धक सुद्धा त्याला हातभार लावत असतात. कारण सगळेच खूप छान पद्धतीने स्वच्छता बाळगतात सगळीकडेच. बिग बॉस मराठीच्या घरात ना सर्वच स्पर्धकांना खेळण्यासाठी, जास्त दिवस सर्व्हाइव्ह करण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टींसाठी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो स्टॅमिना. आणि तो स्टॅमिना कशातून येतो? व्यायामातून. सो बिग बॉस नेहमीच जिम उपलब्ध करून देतात. यंदाच्या वर्षी सुद्धा इथे कार्डिओ मशीन इथे उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यावर वॉकिंग, रनिंग करू शकतात. आणि हे डंबेल्स हे खरखरचे आहेत, 5 किलोचे आहेत. छान छान. म्हणजे
जर स्पर्धकांना खरंच व्यायाम करायचा असेल ते करू शकतात. आणि छान इथे जर व्यायाम करता करता दमले तर इथे ते विश्रांती घेण्यासाठी सुद्धा बसू शकतात. सो हो, एकंदरीत हे जिमच आहे. सध्या ना मी एका अद्भुत दाराच्या पुढे उभी आहे. हे दार मी अद्भुत असं का म्हणते आहे याचं तुम्हाला कारण लवकरच कळणार आहे. हो, कारण बिग बॉस मराठीचा 6वा सीझन येतोय आणि सध्या आपण आहोत बिग बॉस मराठीच्या घरात. तर चला बघूया बिग बॉस मराठीचं यंदाचं घर कसं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात ना सगळं सुरळीत चालू असतं. सगळ्यात पहिलं भांडण जेव्हा सुरू होतं त्याचं निमित्त असतं किचन. आणि आपण आहोत सध्या किचनमध्ये. अर्थातच किचनमधली भांडी फार वेगवेगळी आहेत. चला आपण बघूया यावर्षी काय नेमकं आहे. इथे यांनी हे हे शोचं आहे, ओके. आणि ते छान अशा डिश दिल्या आहेत, काचेच्या आहेत. त्याच्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवू शकतात, फळं ठेवू शकतात, चमचे, वाट्या काही ठेवू शकतात. हे मिठाचं भांडं आहे, आय गेस. आपण बघूया. ओके, काहीतरी कळत नाहीये, ठीक आहे. आणि इथे छान छान असे क्यूट साखर ठेवण्यासाठी आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. कॉफी वगैरे ठेवण्यासाठीची पण भांडी आहे याच्यात छान छान. आणि अर्थातच गॅस आहे, चॉपिंग बोर्ड आहे. इथे अगेन छान छान वस्तू ठेवण्यासाठी वेगवेगळी मातीची भांडी दिली आहे यंदाच्या वेळेस. चला आपण पुढे बघूया या. आणि हो, मी ज्या दारापासून सुरुवात केलेली ना, तो दार हाच आहे, आहे फ्रीज. सध्या फ्रीज रिकामा आहे, पण या दारावर जे चित्र आहे ते कमाल आहे. असाधारण जंगल आपल्याला दिसतंय आणि कमालच आहे. हे बघा. वॉव! भांडी बेसिन. इथे जे भांडी पडलेली असतात, जमा झालेली असतात आणि त्याच्यावरूनच खूप जास्त भांडण होत असतात. भांडीवरून भांडण हे बिग बॉसच्या घरात नेहमी होत असतं. यंदाच्या वर्षी ना बिग बॉसमध्ये 800 खिडक्या 900 दारं ही थीम आपल्याला सगळीकडे दिसते. पण ती चारही बाजूला तर आहेच, पण खाली पण तुम्ही बघू शकता. हे बघा, खाली जे कार्पेट आहे त्याच्यावर सुद्धा खिडक्या आणि दारांचे चित्र आहेत. आणि हे बघा, इथे एक इल्युजन हे दिले, दार दिलं आहे आपल्याला. ह्याच्यात तुम्ही बघू शकता, तर हे इल्युजन दिसतंय तुम्हाला. कमाल, कमाल. आणि बसायला सोफा दिला आहे. या आपण पुढे वळूया किचनकडे. वरती वेगवेगळी भांडी ठेवण्यासाठीची जागा आहे. येस, आपण बघू शकतो की इथे पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची काचेची भांडी आहेत. छान म्हणजे अ, म्हणजे कलाकारांना जेवण करताना, स्पर्धकांना जेवण करताना किंवा काम करताना आणखीन छान मजा येईल याच्यासाठी प्रयत्न करण्यात आलेत. कारण व्हिज्युअली तुम्हाला जेवढं किचन छान दिसेल तेवढं जास्त तुम्हाला वावरायला तिथे मजा येते. तिथे अजून छान प्रसन्न वातावरण वाटतं. इथे छान आर्टिफिशियल आहेत काय झाडं? हो, ही आर्टिफिशियल झाडं आहेत. पण ठीक आहे, त्यांनी एक प्रसन्न वातावरण सगळीकडे मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत. पण खूप छान आहे हा प्रयत्न. आणि अर्थातच आरसे आहेत, जिथून आपण बघू शकतो या आरशांमध्ये. चला आपण पुढे वळूया. दिसायला जरी हे जड असलं तरी हे फार हलकं आहे. लाकडाचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. आपल्याला आधी वाटलेलं की व्यायाम करायचं काही वेगळं असेल, पण नाही. छान लाकडाचे वेगवेगळे खेळ इथे असतील कदाचित. आणि हां, अर्थातच सगळ्यांना आवडतात अशा मेणबत्त्या आहेत. मोठ्या-मोठ्या फ्रेग्रन्स कॅन्डल्स बोलतात किंवा अशा वेगवेगळ्या मेणबत्ती बोलतात, तशासुद्धा इथे ठेवलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा, स्पर्धक जेव्हा भांडत असतात ना, तेव्हा कधी-कधी शब्दांच्या मर्यादा ओलांडत असतात. त्याच्यामुळे कदाचित बिग बॉसने जो चेहरा दाखवलेला आहे, तिथे हे मंदिराचं कदाचित चित्र असेल. कारण हे बघा, इथे एक व्यक्ती आहे आणि मंदिरात प्रवेश करते. म्हणजे कुठेतरी देवाचं नामस्मरण नेहमी ओठी आपल्या मुखी असावं देवाचं नामस्मरण. कदाचित हे त्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केला असेल असं वाटतं. आणि त्याच्यानंतर स्वर्गाचं जे दार असतं ते शिड्यांच्या मार्फत डोळ्यांपर्यंत पोहोचतंय. तुम्ही बघू शकता. कारण आपण जेव्हा आपले अश्रू जेव्हा बाहेर येतात, जेव्हा आपल्या भावना व्यक्त होतात, त्या कुठेतरी नेहमी पोहोचत असतात. मग कदाचित शिड्यांच्या मार्फत किंवा अनेक पर्याय असतात त्याच्यासाठी. बिग बॉस मराठीच्या घरात ना किचननंतर सगळ्यात जास्त भांडणं होतात ती वॉशरूमवरनं. आपण सध्या वॉशरूममध्ये प्रवेश करतोय. चला बघूया. वॉव! कमाल आहे वॉशरूम. तुम्ही बघू शकता, यांनी एक वेगळंच काहीतरी एक खरंच कमाल असा लूक देण्याचा प्रयत्न केलाय पूर्ण वॉशरूमला. वाह! हे बघा, इथे त्यांनी पाईप्स जॉइन केलेत. ॲक्चुअल हे पाईप्स नाही आहेत. पण त्यांनी ते इल्युजन, अगेन ते इल्युजन तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. क्या बात है! घरी जेव्हा आपण दरवाजाच्या लॉकला चावी लावतो ना, त्याच्यातून एक छोटासा होल असतो. त्या होलमधून आपण बघू शकतो, की दरवाजाच्या पलीकडे काय सुरू आहे. आणि आय गेस हे तेच आहे. म्हणजे इथून बघू शकतात असं काहीतरी हे इल्युजन अगेन निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. वॉव! सगळीकडे पाईप्स वगैरे आहेत. सध्या तरी काहीतरी वेगळं वाटतंय म्हणजे यंदाच्या थीममध्ये या पाईप्स आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन.
कमाल आहे, कमाल आहे. आणि बघा इथे सुद्धा अगेन आर्टिफिशियल झाड आहेत. छान आहे. आणि अगेन सगळ्यांचा आवडता सोफा. येस, बिग बॉसच्या घरात सोफा नसला तर काय. चला आपण पुढे जाऊया. लॉन्ड्री बॅग, बाय द वे, लॉन्ड्री बॅग पण खूप क्यूट आहे यांची. हे बघा, ज्यूटची अशी लॉन्ड्री बॅग आहे आणि ते कप्पे दिले आहेत. जर कपडे किंवा जे काही सामान ठेवायचं असेल ते ठेवू शकतात. आणि बघा आरसे बघा. बिग बॉस मराठीच्या घरात ना सध्या आपण सध्या आहोत बेडरूम एरियामध्ये. 800 खिडक्या 900 दारं आणि पुढे तुम्ही तुम्ही कंप्लीट करा गाणं. पण हे जे बेड दिले आहेत बिग बॉसने, वा. वेलकम टू मराठी बिग बॉस 6 बिकॉज हे खूपच छान आहे. तुम्ही इथे आल्याशिवाय तुम्हाला हे खरंच कळणार आहे. एवढा छान हा परिसर बिग बॉसने यंदाच्या वर्षी एवढा छान हा परिसर पूर्ण सजवला आहे. जे काही केलं आहे कमाल आहे. हे बघा, इथे 2 बेड्स आहेत आणि दार आहे, अर्थातच ते ओपन होणार नाही. पण एक बेड इथे, एक इथे. म्हणजे ज्यांची मैत्री जास्त चांगली झाली असेल, मित्रमैत्रीण, ते कदाचित हे घेऊ शकतात. आणि अगदीच कोणाचं भांडणं वगैरे झालं असेल तर ते वर बसू शकतात. तो रुसले असतील तर, असं बऱ्याचशा कलाकारांमध्ये होतं. सो ते एक आहे. आणि बेडसुद्धा छान आहेत. हे बघा, मोस्टली सगळ्यात जास्त भांडणं सिंगल बेडसाठी होत असतं. म्हणून कदाचित बिग बॉसने असं ठेवलं आहे, हा एक सिंगल बेड आणि हे 4 सिंगल बेड. म्हणजे ज्यांना प्रायव्हसी आवडत असेल त्यांनी सिंगल बेडवर छान आपली प्रायव्हसी एन्जॉय करावी. आणि हे बघा, ही सगळ्यात पहिली सिंगल बेड आहे बिग बॉसच्या घरातली. आणि बाकीचे बेडसुद्धा खूप छान आहेत. त्याच्यावर सगळीकडे डोळे आहेत. बिग बॉसची नजर तुमच्यावर आहे, लक्षात ठेवा. आणि छान लॅम्प दिलेला आहे. यंदाच्या वर्षी जे सोफाचं जे आहे चादर चे कवर्स वगैरे सध्या साधे प्लेन ठेवलेले आहेत. पण इतर गोष्टींवर बऱ्याच वेगवेगळ्या युनिक प्रिंट दिसतील तुम्हाला. आणि मी मगाशी तुम्हाला म्हटलं की लॉक अँड की, दार आणि खिडक्या, तसं इथे बघा, इथे पुन्हा एकदा आपल्याला दिसते. हा बसण्यासाठीचा एक छोटूसा असा टेबल कम असा आहे, पण ह्याच्यावर चावीचं चिन्ह आहे. म्हणजे यंदाच्या वर्षी सगळीकडे चाव्या दिसतात आणि चाव्यांचं एक झुंबर आहे, हे बघा. आणि त्याच्यावरती तुम्ही बघू शकता ना, ते एक राजाला जो मुकुट दिला जातो, तो राजाचा मुकुट आहे. खाली चाव्या आहेत. काहीतरी ह्याच्यातून वेगळंच रिव्हील होत आहे. सो यंदाच्या वर्षी बिग बॉस कमाल असणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नेहमी कॅप्टन पदावरून वाद होत असतात आणि कॅप्टनची जी रूम असते त्याच्यावरनं सुद्धा बरेच बोलतात ना, बऱ्याच गोष्टी रंगवल्या जातात. पण यंदाची कॅप्टनची रूम बघा, वा. पूर्ण आलिशान असा फील दिलेला आहे कॅप्टनला. म्हणजे जर मध्ये बसले तर पाठी जो जे काही सजवलेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण एक त्या कॅप्टनचा फील तर येतच आहे, पण राजा असल्याचा देखील फील येतोय. आणि त्याच्या उजव्या बाजूला आय गेस हे जे गरुडाचे पंख असतात त्या पंखाचेच काहीतरी प्रतिकृती करण्यात आलेली आहे. कमाल आहे. कॅप्टन रूम म्हटली की सगळं स्पेशल असतं. सो कॅप्टनसाठी अटॅच वॉशरूम सुद्धा असतं त्यांच्या बेडरूममध्ये. अर्थातच ही आलिशान खोली आणि वॉशरूम आहे. आणि क्यूट बसण्यासाठी कशी खुर्ची दिलेली आहे. फार कम्फर्टेबल असेल का ते. वा. ही कमाल आहे. हे जे कोणाच्या डोक्यातून ही पूर्ण संकल्पना आली आहे ती कमाल आहे. आणि ही खुर्ची पण फार क्यूट आहे. पण त्या खुर्चीच्या बाजूला काहीतरी दिसतोय. आता हा लाल रंगाचा कुत्रा आहे. तर आता तो का ठेवलेला आहे ते आपल्याला बिग बॉस सुरू झाल्यावरच कळेल. पण काहीतरी हे आपल्याला साईन आहे. तर जाऊया आपण पुढे-पुढे. पण बेड पण म्हणजे मला असं वाटतं की यंदाच्या वर्षी बिग बॉसने जे चादर आणि उशा आहेत त्या एकदम प्लेनच ठेवल्या आहेत. पण त्याच्या बेडच्या खाली जी डिझाइन आहे, जे काही प्रिंट्स आहेत, त्या थोड्या वेगळ्या आहेत. सो आणि वरती अगेन झुंबर कमाल आहे. चला जाऊया पुढे. आज कशी दिसतेय मी? आज भाऊच्या धक्क्यावर काय होणार आहे? अरे हे चालू असतं एव्हरी वीकेंड. कारण हे इथे बसून सगळेच कलाकार तयार होत असतात, सगळे स्पर्धक तयार होत असतात इथे बसून. आणि यंदाच्या वर्षी स्पेशली काळजी घेतलेली आहे की जर कोणाला तयार व्हायचं असेल तर त्याने एक स्पेशल आरसा दिलेला आहे, छान अशी खुर्ची दिलेली आहे. आणि म्हणजे बघा, बिग बॉस तुमच्याबद्दल, कलाकार जे स्पर्धक मित्रमैत्रिणी आहेत त्यांनी जरा लक्षात घ्यावं की बिग बॉस तुमची किती स्पेशली काळजी घेतात आहे. त्यांनी तुम्हाला एक छान असं मिरर वॉल दिलेली आहे. आणि छान एकंदरीत की तुम्ही कसे असाल तरी तुम्ही ते येऊन तयार व्हा. वा, कमाल आहे. बिग बॉस मराठीच्या घरात ना लिव्ह इन एरियामध्ये कमाल असा सोफा दिलेला आहे. हो हो हो, वा. भाऊचा धक्का असतो. स्पर्धकांची कान उघडणी असते. त्यांना ओरडायचं असतं किंवा काही सूचना द्यायच्या असतात, तेव्हा सगळे स्पर्धक इकडे एकत्र आलेले असतात. पण
यावर्षी एक ट्विस्ट आहे. कारण या सोफ्याच्या समोरच तुम्ही एक टेबल बघू शकता आणि त्या टेबलमध्ये घर आहे, ऑफिस आहे, हे तुम्ही तुमचं ठरवा. कारण बऱ्याच गोष्टी इथे प्रतिबिंबित केल्या आहेत त्यांनी. हे बघा, इथे काही जण मीटिंगला बसलेले आहेत, काही जण उभे आहेत. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित हे बिग बॉस मराठीचं घर आहे का? आहे का हे तुम्हीच ठरवा. पण म्हणजे हे पहिल्यांदा झालंय की कारण असं सोफ्याच्या समोर एक टेबल आहे आणि त्याच्या आतमध्ये अजून एक घर किंवा असं काहीतरी प्रतिकृती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता पुन्हा आपण सोफ्याकडे वळूया. या सोफ्यावर अनेक जण त्यांचा प्रवास संपवत असतात. या सोफ्यावरून अनेक स्पर्धक हसत, काही जण रडत बिग बॉसच्या घराला बाय बाय बोलत असतात. पण यंदाच्या वर्षी ना इथे एक गोष्ट मिसिंग आहे. कारण दरवर्षी या सोफ्याच्या वर एक झुंबर असतो. तो कदाचित नाही आहे यावर्षी. सो का नाही आहे ते कळेल, कारण बरेच झुंबर दिलेले आहेत. सो यावर्षी तो झुंबर नाही आहे, पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला वेगवेगळे झुंबर दिसतात आहे. सो मजा येणार आहे. इथे बसून अनेक जण रडणार आहे पुन्हा आणि हसणार सुद्धा आहे. चला पुढे वळू. बिग बॉस मराठीच्या घरात ना लिव्हिंग एरियामध्ये एक छोटीशी छान अशी खोली दिली आहे. सोनेरी रंगाचा दरवाजा आहे त्याला आणि आत काय आहे चला बघूया. वा, हे एक प्रिन्सेस ट्रीटमेंट मी म्हणू शकते. सॉरी, मी बॉईजना इथे कन्सिडर करत नाहीये, पण हे खरंच प्रिन्सेस ट्रीटमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. बॉईज नोट डाऊन, जर तुम्हाला कधी मुलींना प्रिन्सेस ट्रीटमेंट द्यायचं असेल तर अशीच काहीतरी सजावट करा. कारण हे कमाल केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे बसल्यावर कोणतीही मुलगी इथून उठणार नाही आहे. कारण खूप छोटीशी असली तरी खूप कमाल आहे ही खोली. बघा, याच्यात आर्टिफिशियल फ्लॉवर्स आहेत. इथे तुम्ही बघू शकता आतमध्ये मेणबत्तीसुद्धा आहे. वा, कमाल आहे. आणि छान वरती अगेन झुमर आहे. सोफ्यासारखी खुर्ची दिली आहे, पण कमाल दिली आहे. कमाल आहे खरंच. बिग बॉस मराठी 6च्या घरात ना यावर्षी चावीचा खेळ दिसणार आहे. बघा, चावी सगळीकडे आपल्याला दिसते. इथे सुद्धा आहे आणि आणि डायनिंग टेबलच्या आतमध्ये सुद्धा मोठी चावी आहे. आणि अगेन इथे बसून सगळे चर्चा करणार आहेत. सगळी भांडणं इथून जेव्हा भांडतात स्पर्धक तेव्हा असे वळतात किचनकडे बघत, की "अरे, तुला कळत नाही आहे का जेवण? मला उरलं नाही आहे वगैरे, वगैरे. तुला कळत नाही का जेवण असं झालंय?" हे सगळं इथूनच सुरू होतं एकंदरीतच. 11 जानेवारीपासून रात्री 8 वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर कल्ला होणार आहे, धमाल होणार आहे, नशिबाचा गेम पालटणार आहे. लेट्स रॉक.